धुले जिले के कापड़ने गांव में पेयजल संकट को लेकर स्कूली छात्रों और पालकों का गुस्सा नजर आया। धनूर के पास ख्वाजा नाइक नगर स्थित जिला परिषद स्कूल में लंबे समय से पीने के पानी की समस्या होने का आरोप है। समस्या के समाधान की मांग को लेकर छोटे छोटे छात्र हाथों में तख्तियां लेकर करीब 3 किलोमीटर पैदल चले और कापड़ने गांव ग्राम पंचायत पहुंचकर प्रदर्शन किया। छात्रों और पालकों का आरोप है कि बार बार मांग करने के बावजूद प्रशासन ने उनके समस्या पर ध्यान नहीं दिया। आंदोलन के 1.5 घंटे बाद भी कोई प्रशासनिक अधिकारी मौके पर नहीं पहुंचा, जिससे पालकों में नाराजगी बढ़ गई। ग्रामीणों ने चेतावनी दी है कि अगर स्कूली की पानी की समस्या जल्द पूरी नहीं हुई तो धनूर से धुले जिलाधिकारी कार्यालय तक पैदल मार्च निकाला जाएगा। चौथीची विद्यार्थी आहे। मी इयत्ता पहिलीतून चौथीमध्ये आली, पण आम्हाला पिण्याला पाणी भेटलं नाही। आम्हाला जेवण करताना हात धुवायला पाणी भेटलं नाही, टाकायला भेटलं नाही। मग आम्ही शाळेत जाऊन काय करणार? माझे नाव कृष्णा ठाकरे। मी कापडण्या गावामध्ये खाजानाईक नगरमध्ये राहतो। आमच्या खाजानाईक नगरमध्ये मराठी शाळा आहे। ही शाळेमध्ये अनेक दिवसापासून पिण्यासाठी पाणी नाही आणि हात धुण्यासाठी बी पाणी नाही आणि स्वच्छतागृहासाठी अनेक दिवसापासून पाणीच नाही आहे। म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्यांना आता कळलं की पाणी विना आपलं काहीच नाही, म्हणून त्यांनी आज त्यांच्या विचाराने धनूर गावातून मोर्चा काढला आणि कापडणे ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवेदन द्यायला आलो आहे। कापडणे ग्रामपंचायतीला आमचा हा इशारा आहे। आमचे सर्व विद्यार्थी जमले आहेत, म्हणून हा छोट्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे। म्हणून याच्या पुढे आम्ही सर्व गाव मिळून आंदोलन करू आणि इथून पायी आम्ही धनूरून पायी धुळ्याला जाऊ। आम्ही फक्त धनूरून कापडण्याला ग्रामपंचायतीला भेट दिली आहे। म्हणून सर्व ग्रामस्थांना माझी एकच विनंती, तर आमची समस्या दूर करावा हाच आमची मागणी आहे। पिण्यासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी।